वगैरे म्हणजे मी आणि माझं ही दोन वजे आहेत. आता काय त्याला संपून टाकाय त्याला काय लगे. इकडे बघा ही दोन वजे आहेत आणि एक पारडे संताचं दुसरं पारडे देवाचं. कोणत्या पारड्यात टाकल्यावर लवकर वज हलकं होणार आहे? तर सरळ उत्तर आहे संतावर जर वज टाकलं तर डायरेक्ट वज लवकर हलकं होणार आहे. त्याचं कारण कसं आहे माहिती का? अभय माझ्याकडे लक्ष द्या. देवाचं काम म्हणजे SBI बँकेसारखं आहे. कसल्या बँकेसारखं? SBI बँकेसारखं काम होत नाही असं नाही, पण सिरियल प्रमाण. तिने कोट कसला मोठा आहे कोण आला आणि काय गिरदार आणि काय नाही, इतकी बी सही कमी जास्त झाले की माघारी फाईल. कळायला लागलं का? आणि संतांचं काम पतसंस्थेसारखं. या 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 चांगलं भांडवलावाला माणूस असला की चहा पाणी करून तिथं त्याची हो लगेच काम होतंय त्याचं. पतसंस्थेत कामं लवकर होतेत का SBI मध्ये लवकर होतेत? बोला पटकन बोला. आता झालं 10-15 मिनिटात संपवितो. किती पतसंस्थेत लवकर कामं होतेत ना? हा होत नाहीत का? आणि SBI मध्ये नंबरनं काम चालणार सिरियलनं. तसं देवाचं काम कसं आहे? देव काम करीत नाही असं नाही, पण ज्याचा नंबर येईल तसं. नंबर आला तर तुमचं काम होणार नाही तर नाही होणार. लक्षात आलं का नाही? म्हणजे असं आहे ते देवाचं कामच असं आहे. पंचाळ गुरुजीच्या क्लास सारखं वही ठेवून जायचं, नंबर येईन तवा माग पुढं जमणार नाही. लक्षात आलं का नाही? हे खालून काय असलं काय नाही, कळलं का नाही? आणि ही संतांचं काम म्हणजे आपल्या क्लास सोनी हा दक्षा या घ्या घ्या लय जा. बरेच महाराज लोक शिष्याच्या घरी जाऊन क्लास घेतात. काय सांगायचं? लक्षात आलं का नाही? हा पण गुरुजीचं काम कसं आहे? तंतोतंत वही ठेवायची, नंबरला जेव्हा नंबर येईन तेव्हा. बरोबर आहे का? खरे का खोटे बोला की? तसं देवाचं काम सिरियल नाही. काम करणार कुणाची बी फाईल मंजूर करतो देव. ती कुणा वेस्टची फाईल मंजूर केली तर बाकीच्याच काय? कळायला लागले का नाही? कुणाची बी फाईल मंजूर करणार. तू कोबर आहे तर बोलतात असला देव आहे. निंदिले जे शास्त्रे, शास्त्रानं त्याला निंदले पण वंदे केली नाम मात्रे. ती फाईल सुद्धा देव निकालीत काढतो. काढीत नाही असं नाही, पण सिरियल न गुरु सिरियलच चालणार. पण संताजवळ कसं आहे? संत आल्या आल्या काम करणार. ते फक्त त्यांचं एकच आहे, आमच्याकडे या. आमच्या जवळ तुम्ही आलात लगेच नुसतं खातं खोलूस तर तुम्हाला लोन लगेच फाईल मंजूर. थोडे कागदपत्र कमी हो उद्या द्या, काही नाही अडचण. हा चला. खरं सांगायला लागलोय मी एक बी कागद दिला नव्हता. गाडी घेतली नंतर जशी येते तशी कागदपत्र देत राहिलो. खरं ना तुम्हाला अनुभव आहेत त्याचे. पण आता तुम्ही जाणकार आहे, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग तुम्ही म्हणता मग देवापेक्षा संताकडे काम कसं काय लवकर होतंय? आता देव म्हणजे कसली बँक? SBI. आणि संत म्हणजे पतसंस्था. एक ध्यानात ठेवा. SBI मध्येच माल भेटतो ना. जेवढे बी ही पतसंस्थेवाले त्यांच्या सगळ्याची SBI ला अकाउंट असते. ह्यांच्याकडे कुठं पैसा असते? तिथं डिपॉझिट जमा केलेलं असते. तुम्ही आता जायचं म्हणायचं 10 लाख पाहिजे, हो अर्ध्या तासात या, SBI मधून जाऊन आणते. मग ह्यांची विशेषता कशी? SBI मध्ये आपल्याला नंबर आहे, पण ही भांडवलावाले असल्यामुळं पतसंस्था असल्यामुळं ही गेले की डायरेक्ट मॅनेजर पैसे जातात की हां द्या बरं इकडे थोडे पैसे पाहिजेत आणि लगेच घेऊन येणार की आपलं काम करणार. म्हणजे बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की आता मला काय म्हणायचे ते. त्याच्यामुळं कसं आहे, कोणत्या बी शाखेवर तुम्ही अर्ज करा, मंजुरीसाठी मात्र मुख्य शाखेला जात असतो. देव म्हणजे मुख्य शाखा आहे. मग आता मुख्य शाखेत अर्ज करायचा आणि नंबरला लागायचं, त्याच्यापेक्षा संताकडे जर अर्ज केला तर 1 मिनिटात मंजूर होऊन येते ना. कारण देव असा आहे महाराज, देव संताचा शब्द मोडीत नाही. संत काही जरी बोलले तरी देव त्यांचा शब्द पाळणार. काय तुका म्हणे खारे झाले एका बोले संताचा, एका बोले
तुका म्हणे खरे झाले आणि एका बोले संताच्या. संत जर बोलले तर देव म्हणत नाही असं करू का तसं करू. प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला, प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला. तुकोबराची भाषा जर नसलं कळत तर ज्ञानोबराची भाषा सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. संत बोलले की देव त्यांचा शब्द पाळणार म्हणजे पाळणार. तुकोबराय असं म्हणतात. तुकोबराय म्हणले, देवाला जर असं गप कोणी खाली बसायचं असलं, असं अंग टाकून देत माणूस कटाळा आल्यावर, तसं देवाला जर खाली बसायचं असलं, संतांना विचारल्याशिवाय देव खाली बी बसत नाही. पाच शब्द तुकोबरायचे. न पुसता जाता नाही आणि खाली बैसताही बिहे. खाली बसायला सुद्धा देव घाबरतो. म्हणजे संताचा शब्द देव 100% पाळतो. थोडक्यात पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. धरी तिच्या हाती संत कृपा, धरी तिच्या हाती संत, धरी तिच्या हाती संत कृपा, धरी तिच्या हाती संत कृपा. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पंढरीनाथ लळा त्यांचा. त्याच्यामुळं एवढा जर संतांचा अधिकार असेल, देवाला बी जर बोलू देत नसतील, माझ्याकडे लक्ष द्या, थांबायचं आता 10 मिनिटात संपून टाकतो सगळं. देवाला बी जर ऐकण्यात, देव संताच्या ऐकण्यात, कोणाच्या ऐकण्यात आहे? संताचा शब्द देव मोडीत नाही. मग काही बी संत बोलले तरी ती सांभाळून नेणार. चकलीनं खोटं बी बोलले तरी खोट्याचं खरं करणार, पावर वापरणार आणि खरं करणार. पण संताचा शब्द देव मोडीत पडूच देत नाही. मग आता कसं वाटायलंय, जर इकडून डायरेक्टच काम होत असेल तर मग कुणा वज टाकाय परवडायला लागले. हा, इकडून देवा कोण बी तिथं जाणार आहे फाईल, आणि संता कोण बी तिथं जाणार आहे फाईल. मंजुरीसाठी कुठं जाणार आहे? तिथंच जाणार आहे. मग आता माणसाली टाइम कुठे कुठं टाइम आहे? माणसाला मराय टाइम नाही. मग आता इकडं गडबडीतून एवढा अंतर पुन्हा कमी जास्त बघण्यापेक्षा डायरेक्ट जर संताकडे जर नेऊन फाईल दिली तर लगेच काम होतंय ना. ती काय करतेत, अशा हाताला धरतेत आणि डायरेक्ट मुख्य शाखेला नेतेत आणि म्हणतेत, हा बघा आता ह्यांचं निरविली संते. डायरेक्ट जर काम होत असेल तर आम्ही बी तेच केलं. मग देवाच्या नादी लागणं सोडून दिलं, संतावर वज टाकलं. घालून या भार राहिलो निश्चिंते. भार म्हणजे वज. आम्ही वज संतावर टाकलं आणि आम्ही कसे राहिलो? निश्चिंत. कसे राहिलो? निश्चिंत. निश्चिंत होणं म्हणजे समाधानी होणं. थोडक्यात आम्ही निश्चिंत राहिलो. माणसं म्हणतात ना, आता मी बाळू महाराज म्हणलं, चाल कुणाला कोणाचं काय, ती किशोर दिवटे गुरुजीकडे सांगितलेलं, ती त्याच्यामुळे मी निवांत आहे. कळतंय का नाही? माणसं म्हणजे काही कमी जास्त झालं तुमच्यावर यावं, बाकी काय नाही. होय, बरोबर आहे का नाही? हा,
कोणी खालीवरी केलं रे ड्युटी गुरुजीने असं हो बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? इकडे बघा लक्ष द्या. म्हणजे आपला एक दुसरा मुद्दा अजून तुम्हाला ती कालचा तर झाला आता हे दुसरा आता लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. थोडक्यात मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की निश्चिंत होते. बरं निश्चिंत कधी होते माणूस? माणूस निश्चिंत का होते जेव्हा आपली 100% गॅरंटी तेव्हा माणूस निश्चिंत होतो. बरोबर आहे का नाही? आता मला कार्यक्रमासाठी बाळू महाराजांनी एक बी फोन केला नाही, येऊच तर बी केला नाही. त्यांना माहिती आहे येणार आहेत म्हणून, कुठं जाणार आहे? कारण जवळच्या माणसावर एकदा माणसाने विश्वास, माणूस निवांत होते. होते का नाही? बोला की होते, निश्चिंत होते. तुकोबारे म्हणतात आम्हाला गॅरंटीनं एकदा का संतावर वज टाकलं की मग आता ती फाईल मंजूर झाल्याशिवाय काम होणारच आहे 100%. काळजी करायचं काम नाही. त्याच्यामुळे राहिलो निश्चिंती, आम्ही निश्चिंत राहिलो. मग निश्चिंत राहिलं ना, हे बघा कसं असतंय, एखादी जिम्मेदारी माझ्यावर सोपली. माणूस एखादा लग्नाला चालला आणि शेजाऱ्याला म्हणला ए कुंडीबा काय मी लग्नाला चाललोय, तेवढं माझे बैल पाणी पाजून त्यांना वैरण टाक, मी 5-6 वाजता येईन. बरं ठीक आहे. मग जवळचा माणूस असला माझ्याकडे बघा, त्याला आता 10 मिनिटात संपवायचं. इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. आता झालं तर होय, बरोबर आहे का नाही? इकडे बघा मग कसं असते, ती माणूस म्हणते आपल्याला सांगितलंय बरं का आपल्या शेजाऱ्यानं, माणसं स्वतःची बैलच ठेवतात तशी पाणी पाजायची, पण त्याची पाजून आणते का? त्यानं आपल्यावर वज टाकलेलं आहे बाबा, त्याला ती करावं. होय का बरोबर आहे का नाही? आपल्याला ती पूर्ण करावं लागेल. मग तो कोबराय म्हणतात आम्ही तसंच केलं, आम्ही देवावर नाही संतावर वज टाकलं, कारण आम्हाला माहिती तिथं जावं लागतंय म्हणून. आणि हे डायरेक्ट नेतात आपल्याला. कसं असते हे बघा, आता एवढ्या गर्दीतून पुढे यायचं, एखाद्या मंत्र्याची सभा चालू आहे, फुल गर्दी, बरोबर आहे का नाही? मग आपल्यासारख्याला घुसू देतात का माणसामध्ये? घुसू देतात का? घुसू देत नाही. मग काय करायचं, ती मुख्य जी स्टेजवर बसलेला आहे त्याच्या ओळखीचं आहे ना, त्याच्या हाताला धरायचं आणि चलत राहायचं. टोल नाक्यावर लई गर्दी असली वाहनाची, आम्ही आपलं ॲम्ब्युलन्सच्या मागं चालायचं. कळायला लागलंय का? ॲम्ब्युलन्सच्या मागे चाललं की डायरेक्ट गाडी निघून जाते. थांबा ती का पुण्यामध्ये थांबा. हा हे बघा, एक वाक्य सांगतो, आता एकच वाक्य सांगतो आणि शेवेला विराम, एक चरण झालं की संपवायचं. इकडे बघा कसं आहे, माणसं म्हणतात नेहमी, माझं तुम्हाला पटलं का? माझं वैयक्तिक मध्ये तुम्हाला पटू नाही तर नाही पटू, आमच्या गुरुजींनी सांगितलं. कसं असतंय, माणसं म्हणतात हे बघा महाराज मोठ्याच्या संगतीत राहून काय झाडाखाली झाड, बोला की मोकळ्या म्हणणं, झाडाखाली झाड वाढत नसते. बोला एकदा रमेश रुबा, झाडाखाली झाड वाढत नसते असं म्हणते. पण 1 मिनिट लक्ष देऊन ऐका माझं वाक्य, पटलं तर घेण्याचं जागेवर सोडून द्या. झाडाखाली झाड वाढत नाही हे माहिती असलं तरी माणसानं त्या झाडाखालीच राहायचं. म्हणजे कसं काय असं काय? हे बघा मोठ्याच्या सावलीला राहिलं नाही, मोठं होऊ द्या, ऊन लागत नाही. विढल त्याच्यामुळे ऊन लागू नाही, बाकी काय काय असं नाही. कमी जास्त प्रारब्धानुसार चलतंय. उन्हाचे झपके अधून मधून जी झपके बसतात ना, ती सावलीला राहिल्यावर बसत नाही. आणि ती मोठ्याची सावली पाहिजे. कुणाची सावली पाहिजे? मोठ्याची सावली पाहिजे. असली सावली पाहिजे. कसलं बी ऊन पडलं तरी जसं ऊन पडन तशी सावली कल्ली पाहिजे. नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला? हा नाही तर जसं जसं ऊन पडन तसं तसं माणूस बाजूला सावली, ही असल्या सावलीला उभा राहायचंच नाही. लक्ष द्यायला लागलंय का नाही? दाट झाड बघायचं, त्याचं अंतकरण विशाल असलं पाहिजे, आशाच्या सावलीला बसायचं. लक्षात आलं का नाही महाराज? इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे की महाराज म्हणतात आम्ही त्याच्यावर संतावर वज टाकलं, राहिलो निश्चिंती. मग ते काय करतात? निरविली संती विठोबाशी. आता आपण सगळे जाणकार आहेत. निर्वण करणे, निर नावाचा उपसर्ग आहे त्याच्यात, निर्वण करणे याचा सरळ अर्थ होतो सांभाळी घालणे. निर्वण करणे म्हणजे काय? सांभाळी घालणे. मग आता इकडे माझ्याकडे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. निरविली संती विठोबाशी. संत आपल्या हाताला धरतात आणि हाताला धरून विठोबाच्या स्वाधीन करतात. कळायला लागले का नाही? निरविली संती विठोबाशी. रामायणातला दृष्टांत आपल्याला सगळ्याला माहिती, संगती लागावं म्हणून सांगून. माझ्याकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. एक मुद्दा सांगून जा तुमच्या माहितीसाठी, कळावं म्हणून तुम्हाला. हे बघा इकडे माझ्याकडे लक्ष द्या. रामप्रभू एक, बस एकदा कैलास महाराजाला बसू द्या म्हणजे मग सोपं जातंय. विढल विढल विठ्ठल 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 विठ्ठल
झालं एकच मिनिट 1 मिनिट वाढवीत बसायचं होय बरोबर आहे का नाही इकडे बघा आता झालंच आता एवढाच मुद्दा क्लिअर राम ज्या वेळेला सीता शोध करण्यासाठी सूक्ष्म रूप धारण करून हनुमंतराय लंकेत गेले माहिती आपल्याला लोकांनी संगती लावून देतो आणि लंकेत गेले सूक्ष्म रूप धारण करून गेले कुठं मद्यपान कुठं मदिरा कुठं नृत्य गाणं हे चालू होतं काय रावण बेकार आहे म्हणला नालायक रावण आहे पण तेवढ्यात तिथं टाळं वाजले श्रीराम जय राम भजन अर म्हणला इथं बी आपल्या पार्टीचं कोणतरी दिसायला लागलंय जाऊन बघितलं ती घर बिभीषणाचं होतं आपल्याला माहिती बिभीषणाच्या दारात गेले पण त्यांनी विचार केला म्हणले काय अरे म्हणले हे नुसत्या तुळशीचं वृंदावनावर ह्याच्यावर जमणार नाही म्हणले बरोबर आहे की नाही आपल्याला खात्री करून घ्यावं लागेल सूक्ष्म रूपानं तिथं थांबले आणि सकाळी बिभीषण उठला भजन करायला लागला प्रगट झाले आणि सांगितलं मी हनुमंत आहे रामाचा सेवक आहे हे तर म्हणले रावण ह्याला माहितीच नव्हतं रावणाचा भाऊ म्हणून हे बिभीषण रावण म्हणले तुमचा राजा म्हणला हो हाय 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 ह्याला वाटलं का माळण गंधन आपल्या पार्टीचा माणूस आहे बरोबर आहे का नाही ती रावण नुसता दिसाव म्हणले जीवत मारतो त्याला त्याच्या कुळातलं जरी दिसलं तरी जीवत मारतो आमच्या मालकाची बायको पळून आणली म्हणले त्याला बघतो म्हणले दिसाव त्याच्या घरातलं खानदानातलं बी ठुत नाही कोणी बिभीषण म्हणला मी त्याचा सक्का असं आहे का म्हणला ते आपले रावण महाराज इथंच राहतात काय ते बिभीषण म्हणला चोंबाळूच नको मी बी दुश्मन आहे त्याचा काही अडचण नाही असं का मला त्याची बघू म्हणला हे असल्या चालीचे लई माणसं आहेत हो विढलं आपला मुद्दा एवढाच आहे म्हणले ती सीता बिभीषणानं एकच सांगितलं शॉर्टकट सांगतो बिभीषण म्हणला मी सीता कुठे हे बी सांगतो आणि ह्या रावणाचं मरण कुठे हे बी सांगतो पण एका अटीवर म्हणले काय मला रामाची भेट घालून देशील का कळायला लागले का हनुमंतराय म्हणले 100% आणि मग ती सगळं झालं तर आपल्याला त्याच्याशी घेण देत नाही आणि मग काय झालं बिभीषणाच्या हाताला धरलं हनुमंतरायाने आणि रामाकडे नेलं बिभीषण हा जीव आहे हनुमंतराय हे संत आहेत राम हा देव आहे लक्षात आलं का बोलू आता बघा जीवरूपी बिभीषणाचा हात संत रूपी हनुमंतानं धरला आणि रामरूपी परमात्म्याने नेऊन याला आणि असं सांगितलं असं नेलं म्हणले रामा म्हणले काय हा बिभीषण आहे रावणाचा भाऊ याचा स्वीकार करा म्हणल्याबरोबर तर लंका दान दिली लक्ष्मण थोडा नाराज झाला त्याला नंतर समजून सांगितलं ती गोष्ट निराळी हातात हात दिला आणि सांगितलं सांभाळा थोडक्यात निरविली संती विठोबाशी आणि मग एकदा देवाच्या जवळ आलं की देवानं सांगितलं आता घाबरायचं काम नाही काळजी करायचं काम नाही लक्ष द्यायला लागले का नाही सांगितली चिंता बोला दुसरं सरळ अर्थ आता एक चरणाचा सरळ अर्थ सांगतो संतांनी जीवाला देवापर्यंत आणून पोस्ट केलं बरोबर मग देवानं काय सांगितलं लावून हात कुरवाळीला माथा आणि सांगितली चिंता न करावी संतांनी सांगितलं देवानं सांगितलं आता माझ्या जवळ आणून घातलंय ना संतांनी आता काळजी करायचं काही काम
नाही. मग ती पद्धत असते अशी लावून या हात. आता ही संस्था इथे आहे. आता गुरुजी लाखो विद्यार्थी शिकून गेले. तिथं जवळजवळ 150 संस्था चालक असतील, बरोबर आहे का नाही. त्यांच्या वारकरी शिक्षण संस्था आहेत. मग ती पद्धत कशी असती माहिती का तुम्हाला. ती लेकरू आणून घातलं, कैलास महाराज ती लेकरू आणून घातलं संस्थेत गुरुजी. तर तुम्ही आम्ही एकच त्याच्यात आलो. किती बापानं निघून घालायचं. मग गुरुजी ह्याला सांभाळा. हो 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 काय अडचण नाही. मग ती जे ॲडमिशन वगैरे झालं ती घरी नटून निघतंय. हो काय नाही मला शिकायचं आणि पकवाज वाजवायचं आणि हे करायचं आणि ते करायचं निघतंय. पण तिथं एकदा संस्थेवर गेलं बाप निघून येऊ का वागा. हो या काय अडचण नाही. आणि बाप निघून गेला. यासली बारकी इकडे इकडे ही बारकी इकडे तुला सांगतो इकडे इकडे म्हणजे दाखवितो लोकाला हे असली हो का ही बारकी लेकरं. आणि मग ही बाप निघून गेला की एकदा बाहेर येणार आणि बाहेर येऊन असं एकदा अंदाज घेणार वातावरणाचा. असं करीत करीत थांबता ना राहिलंय लय मट अजून. अरे लय मट राहिलंय अजून. इकडे ये ना इकडे. ती असा अंदाज मी रडायला लावून तुम्ही हसायला इकडे बघा. असा अंदाज घ्या ना. तीच त्या गुरुजीच्या रूमकडे हळूहळू चलत चला. काय नाव तुझं. हा साई. हे गुरुजी बाहेर साईचा काय झालं रस्ता. मला कर्माना इथून सुरू करणार ती. लक्षात आलं. मला कर्माना गेलं पप्पाला बोलला. अरे तसं नाही मला नाही राहायचं इथं. पप्पाला बोलला. अरे साई तसं नाही तसं नाही. साईला पकवाज वाजवायचो का साईला असं ती मग सिस्टीम असते ती, बरोबर आहे का नाही. पकवाज वाजवायचो. मला लागा मला पप्पाकडे जायचंय. मला मम्मीची आठवण आहे. अरे साई तसं नाही. तर पकवाज आणि तुला वाजवत येतो का. थापटाक बरं बस बरं. मग ती थापटाक म्हणलं की भंग कोणी वाजवणार. त्याला कशाची थापी भंग वाजलं तरी मस्त. त्या गुरुजीनं भारी वाजवतोय की रे आता. उद्या आता कीर्तन वाजवित ही ना आता. हा भारी. तुला सारे ग मग बदलले शिकायचं का गायन. हो मग ती सारे ग म्हणलं आपण म्हणलं सा. ते म्हणा सा हा म्हण रे रे न म प स न सा. होय भारी येतोय की रे ह्याला गायन तर नंबर 1 जमतंय. वा आता उद्या गायन करायचं. काय काळजी कर. मी हाय पप्पा नाही काय नाही. लावून या हात कुरवाळीला माथा. सांगितली चिंता न करावी. लक्षात आलं. सोप्या भाषेत कळवून सांगितलं मला म्हणून लक्षात आलं का नाही. उदाहरणासह आपलं जागेवर बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या. काळजी करायचं काम नाही. देव तसाच करतो. किती जीव घाबरलेला असला पण संताने आणून घातलंय का जीवाला. काळजी करायचं काम नाही. मी आहे. लावून या हात कुरवाळीला माथा. सांगितली चिंता न करावी. पण चिंता करायची नाही हे इशारा केला. का चिंता करायची नाही. जीवानं सांगितलं आम्ही तर संसारात बुडालेली माणसे. आणि तुम्ही म्हणता जेव्हा चिंता करायची नाही चिंता करत नाही. देवानं इशारा केला. बऱ्याच गोष्टी इशाऱ्या वाचतात. इशाऱ्या वाचतात महाराज. आणि ज्याला इशारा कळाला तोच माणूस त्या गुरुचा पुन्हा मठाधिपती होतो. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का. काही येडेली इशारा कळत नाही काही कळत नाही. इशारा आपल्या गुरुचा इशारा कळाला पाहिजे त्याला. नेमकं आपल्या गुरुजीला म्हणायचे काय. ए ए म्हणलं की आपलं हे पाण्याची बाटलीला ए माणूस म्हणजे नुसतं असं. आमचा ड्रायव्हर समजा मी असं जरी बघितलं तरी पाणी पाहिजे का मोबाईल पाहिजे का डायरी पाहिजे लगेच एका मिनिटात सांगणार महाराज. आमचे ही रामेश्वर महाराज आहे तिथं बसलेले कोले. नुसतं ही आमच्या जवळचे येतात पुरुषोत्तम महाराज. ए रामेश्वर कोले बुवा म्हणून तर कोले बुवा हा घ्या लगेच. काय जे असेल ते असेल पण हा घ्या लगे. हा चला बरोबर आहे का ना. जागेवर हजर लगे. इशारा कळला पाहिजे. काही येडेली इशारा कळत नाही काही नाही काही नाही. आपण किती पिपा कोजाला असं करायचं आपल्याला असं करा. अरे तसं नाही रे. थाप टाक रे दलिंद्रा. थाप टाकाय सांगितली ना तुला. लय येडेत महाराज. आता काय सांगावं तुम्हाला. रोज मला अनुभव आहे. आपल्याला फिरणारी माणसं आहेत काय. बरं आता आपलं हे बघा गायक वादक आणि कीर्तनकार ही तुम्ही काहीच बोलत नाही. तेवढे 2 तास बोलत असते. फक्त इशाऱ्यावर चलते त्यांचं. मी म्हणलं का पहिलं चरण काही म्हणायचीच गरज नाही महाराज. इशाऱ्यावर चाललं पाहिजे सगळं. ही जीवानं सांगितलं की आम्ही संसारात बुडालेली माणसे. देवानं सांगितलं मी आहे की काळजी करू नका. सांगितलंय ना. कसला संसार भवसंसार आहे का. मी आहे. काळजी करायची नाही. भवसागर तरता
कार्य करी तसा चिंता भवसागर तरंगा कार्य करी तसा चिंता पहिला उभा दाता कटी करा ठेवणी कटी करा ठेवणी त्याचे पायी घाला मिठी बोलणे जग जेठी पायी घाला मिठी बोलणे जग जेठी पहिला उभा कटी करा ठेवणी कटी करा ठेवणी त्याचे पायी घाला मिठी जग जेठी त्याचे पायी घाला मिठी बोलणं हे जग जेठी जग जेठी जग जेठी कसला संसार आहे सागर तरता कार्य करी तसा चिंता पहिला उभा दाता हा कटी कर ठेवणी इशारा केला बोला हवा का कळतंय का इशारा तरी कळतंय कटी कर समाचरण साजिरे कटी कर समाचरण साजिरे कटी कर समाचरण साजिरे कटी कर समाचरण साजिरे राहिल्या भिवारा इशारा केला संसार संसार कसला संसार आहे पहिला उभा दाता कटी कर ठेवणी कटी कर समचर याला संगती लावणं म्हणते प्रमाणाची लक्षात आलं कटी कर समचरण साजिरे आणि काळजी करू नका मी आहे उभा राहिला भिवरे तिरी उभा पण तिथं उभा राहून काय करायला तुम्ही फक्त या तार उभाला पांडुरंग पाव भिजवणे दी अंग पाव भिजवणे दी पाव भिजवणे दी तार उभाला पांडुरंग नाव भिजवणे दी अंग नाव भिजवणे दी अंग नाव भिजवणे दी अंग याव तुम्ही तारू भला पांडुरंग आणि पाव भिजो नेदी अंग देव महाराज त्याला कसलंच पाणी लागू देत नाही संसाराचं तुम्ही माझ्याकडे या म्हणून कटी कर समचरण साजिरे कमरावर हात ठेवलेत समचरण आहेत लक्षात आलं समपाय आहेत बरोबर आहे समपाय कर कटी आणि उभा तटी भिवरेच्या भिवर म्हणजे भीमेच्या तटावर बरोबर आहे का नाही तुम्ही आता ही भीमा मग चंद्रभागा आणि भीमान ही वेगळे का जरा कैसं काय आहे त्याचं तुम्हाला सगळ्यालाच माहिती पद्मपुराण त्याच्याबद्दल कथाही वर्णन करून आली आपल्याला काही सांगायला तुम्हाला सगळ्याला माहिती उगो जर तर सांगून जातो काय झालं चंद्राकून घडू नये पाप घडलं कुणाकून चंद्राकून घडलं काय घडलं सांगायसारखं नाही एकच पाप घडलं चंद्राकडून काय की सरळ आहे बरोबर आहे का नाही गुरु पत्नीशी रत झाला म्हणून क्षय रोग त्या चंद्राला आणि मग काय झालं म्हणले मीटिंग ठरवा ह्याला काहीतरी प्रायश्चित्त पाहिजे असंच सोडलं तर जमणार नाही म्हणले बरोबर आहे का नाही असंच सोडलं आहे ना अन्याय केलेला आहे आणि अन्यायाला वेळीच प्रतिबंध नाही घातला तर अन्याय एक दिवस न्याय बनन म्हणले ह्याला असं जमणार नाही ह्याला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे म्हणले काय सभा भरवा महादेवाला त्या ठिकाणी बोलवा महादेवाला बोलवून म्हणले महादेवाला अध्यक्ष करा आणि महादेवाला अध्यक्ष करून महादेव जो निर्णय देतील तो मान्य नारदानं मध्ये चाड्या केल्या नारदाने येऊन सांगितलं अध्यक्ष बदला म्हणले का ही दोघं जण साडू म्हणले म्हणजे तुम्हाला तर माहिती भागवतकार बरेच आहे तिथं बरोबर सांगायची गरज नाही महादेव आणि विष्णू आपलं महादेव आणि चंद्र हे साडूत म्हणले तर तुम्हाला सगळ्याला माहिती त्याच्याबद्दल नको म्हणले कसं काय आता हे काय करायचं म्हणले ना विष्णूला अध्यक्ष म्हणून विष्णूला अध्यक्ष म्हणलं विष्णूनं सरळ सांगितलं एक लोखंडाचं दांडकं घेतलं असं एवढं मोठं दांडकं सांगितलं चंद्रा हे दांडकं उचलायचं जगात जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थाला जायचं हे दांडकं पाण्यात बुडवायचं जिथं हे दांडकं पाण्यावर तरंगेल
तिथं सचेल स्नान करायचं म्हणजे कपडे असेल आणि तिथं तुझं पाप जाणार. ती एका कडीकून काशी, हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा, गोदावरी, गंगा, यमुना सगळे त्याने पालत्या घातल्या. आता लोखंडाचं दांडकं कुठं तरंगत असतं का? फिरत 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 ती चंद्र पंढरपूरला आला. भीमा नदी वाहत होती. भीमा नदी वाहत असताना तिथून चालला आणि तिथून जात असताना बारीक भीमा नदी मनात आला, आता एवढ्या गंगा यमुना तरलं नाही ही डबक्यात काय बारीक आहे उगं काय. पण पुन्हा एक मनात शंका आली, नग पुन्हा एवढं राहिलं मनात यायला. असं बी म्हणतात ना, ती राहिलं बरं का आपल्याकडून, ही व्हायला नको बाबा, बरोबर आहे का नाही. मग निहू म्हणले बुडू, नेहलं दांडकन ती पण पुंडलिकाच्या समोरासमोरच एकदम पाण्यात नेऊन दांडक बुडविलं. बुडविल्याबरोबर तर दांडकं तरलं. त्यानं गहामत पुसला, जमलो म्हणला आता शिजय कुठंतरी हे झालं. मग आमच्या गुरुजींनी अर्थ केला त्याचा, म्हणजे के सरळ अर्थ हिंदी कविकारानं अर्थ केला पण चुकीचा अर्थ नाही. तिथं त्याचं पाप गेलं. कुठं? तिथं त्याला लोहदंड तीर्थ नाव आहे. लोहदंड बघितलं का तुम्ही? का तिकडे तुम्ही वांगड्या वांगडे ह्याच्यात तुम्ही का तिकडे गेलात लगे, बरोबर? तुम्हाला तिकडे जाय कुठं टाइम आहे एवढा लगे, हा लक्ष द्या. मग लोहदंड तीर्थ. मग आमच्या गुरुजींनी सांगितलं चंद्राचं पाप तिथं गेलं म्हणून चंद्र के पाप भागा तो इसी का नाम हो गया चंद्रभागा. लक्ष झालं का? म्हणजे मूळ भीमा नदीचे, बरोबर आहे का नाही. म्हणून भिवरे तिरी उभा म्हणून महाराज म्हणतात भीमा तिरी एक वसविले नगर. म्हणून राहिला भिवरे तिरी उभा. भिवरेच्या तीरावर कमरावर हात ठेवून देव उभा राहिलाय आणि सांगायला लागलाय काळजी करायचं काम नाही. पण लई येडे तो, इशाराच कळत नाही कायला. काय सांगावं तुम्हाला? कळतंय का इशारा? इशारा कळत नाही, काही कळत नाही, काही नाही महाराज. उठल्या उठल्या आता झोपेतून उठल्या उठल्या भजन करावा, काय करावं, बरोबर आहे का नाही. उठल्या उठल्या राम रामाना आपली येडे उठले तंबाखू कुठे ग सुरू इथून होते. लक्षात आलं का नाही? इशारा बऱ्याच लोकांना कळत नाही, काय नाही. बाया माणसाला बी इशारा कळावा महाराज. संसार त्या बाईचा चांगला जिला नवऱ्याचा इशारा कळाला. इशाऱ्यावर कामं झाले पाहिजे. दारात नुसती माणसं आले असं बघितल्याबरोबर तर चहा आला पाहिजे. कळालं? लई येडे काय काय असं बघितलंय, बघू ना कसा करणं आहे. अरे तसं नसतंय का ते पटा, तसं नसतंय ते. तसं कसं जमलं? हा तीनदा म्हणलंय साखर घेऊन या, साखर घेऊन या, नाही आणली ना आता कशाची आपण. तसं नाही यमुना, तसं नाही ते, तसं नसतंय ते. तुला पद्धत बिदत काही कळत का नाही? काहीच कळत नाही महाराज. आमच्या इथं एक बायको नवरा बायकोला म्हणलाय हा बाग मी आता इंग्लंडला चाललो. ती म्हणली मला बी यायचंय इंग्लंडला. तुम्ही जा, मला बी यायचं, तिकडे साड्या चांगल्या भेटतात. ते म्हणलं बर हो काय. ते बायको म्हणते, नवरा म्हणला मी दुबईला चाललोय. म्हणली मला बी यायचं, तिकडे सेंट चांगले भेटतात. बर ते म्हणला मी अमेरिकेला चालू, मला बी यायचं, तिकडे सोनं चांगलं भेटतंय. नवरा कदरला म्हणला मी नरकात चालू. जबाया म्हणली मला लय कटाळा आला फिरायचा आता. लक्षात आलं का? बरोबर फिरू म्हणली तुमच्या महाग, मला कटाळा आला फिरायचा आता, तुमचं तुम्ही जा म्हणली. इशारा कळायला पाहिजे माणसाला, बाकी काही नाही. देवानं इशारा केला. कसला बी संसार असला तरी मी आहे तुम्हाला. पण येडेली इशारा कळत नाही, उग फिरत राहणार. विश्वास ठेवत नाहीत ना. इकडं जा तिकडं जा, ह्या देवाला जा त्या देवाला जा, तिकडून ह्या संस्थेत त्या संस्थेत, हिकडून तिकडून हिकडून तिकडून. मग कुठंच मेळ लागला नाही की शेवटी त्याच गुरुजी काय ना नाही गुरुजी उग काय नाही ना तुमच्यासारखं नाहीच कुठं. मग ती गुरुजीने म्हणे नाही नाही तसं नाही उग नाही आता मै नाही नाही हो तस कर नका, हो तस कर उग नाही कशाला बोंबलत फिरला नाही हो नाही नाही मी आता हे बघा आता जी गेलो असून ती गेलो असून आता मी कुठं जाणार नाही. ही तुकोबाराय म्हणता ही जीव बी लई फिरला, कमी फिरला का आणि फिरून फिरून कळालं देवाशिवाय पर्याय नाही. कुंडले सायाचं निकया जीवा कुंडले सायाचं कुंडले सायाचं कुंडले सायाचं निकया जीवा कुंडले सायाचं कुंडले सायाचं जीवा कुंडले सायाचं कुंडले सायाचं निकया जीवा कुंडले सायाचं कुंडले सायाचं सायाचं कुंडले सायाचं कुंडले सायाचं आणि कया जीवा कुंडले सायाचं कुंडले सायाचं आणि कया जीवा कुंडले सायाचं केशवा पाय तुझे हे धरीने केशवा पाय तुझे हा लावत
हात गुरुवाईला बोनिया हात हात गुरुवाईला बोला बोनिया हात लावनिया हात लावनिया हात हात एकदा टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. सायास सगळे आता सायास संपले आता काय नाही राहिलं. आता 10 मिनिटात संपवायचं. आता काय राहिलं नाही आता. बरोबर आहे का नाही सांगा. 10 मिनिटात संपवायचं. खुंटले सायास आणि कया जीवा, या जीवाचे सगळे सायास संपले. सगळीकडे फिरून आला, पर्याय नाही उरला म्हणून धरिले केशवा पाय तुझे. देवा आता तुझे पाय धरलेत, आता तुझे पाय सोडायची इच्छा नाही. बघा इकडे बघा, सगळी कुठं बी फिरून गेलात तरी जगात देवाशिवाय पर्याय नाही. ऐकायला लागलात का? देवाशिवाय पर्यायच नाही महाराज. मग कुठं बी जा. नटाच्या मंगात म्हटलंच नाही, करशी देवाविन आस अवघी होईल निराश, तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखास न पवशिगा, न करी दंभाचा सायास. कुठं बी जा, देवाशिवाय पर्याय नाही. तुका म्हणे देवाविन केला शिन तो मिथ्या. देवाला सोडून केल्यावर कुठलंच काम यशस्वी होत नाही. पण ज्या वेळेला तुम्ही काम देवाला धरून करताल त्यावेळेला कसले बी काम चांगले होते, यशस्वीच होणार. फक्त काम देवाला धरून झाले पाहिजे. ऐकायला लागलात का? कामे हे बघा इकडे बघा माझ्याकडे, हे बघा असं सगळं कुणी काही लय धुत्र्या तांदळासारखं नाही. बरोबर आहे का नाही महाराज? काही असं काही नाही, कुठं कमी जास्त चलतच असते. होय बरोबर आहे का नाही? हा, एक देव सोडला तर कोण आहे काय कमी जास्त चलतच राहते. फक्त एकच करायचं काय, जिम्मेदारी देवावर सोडायची, संतावर सोडायची. देवाला धरून काम केले, काम यशस्वीच होते महाराज. गोबरायत म्हणतात मांस चर्म हाड देवा अवघीच गोड, जे जे हरी रंगी रंगले काही नवचे वाया गेले. हरीच्या रंगामध्ये जर रंगले रे माणसं बाबा, आणि मग काय अडचण आहे का? फक्त रंगलं पाहिजे त्याच्यात. बरोबर आहे का नाही? आता माझ्याकडे लक्ष द्या, एकच मिनिटात इकडे बघ, लक्ष द्या म्हणजे लक्षात येऊन जाईल. काय देवाला धरून केले काय होत नाही महाराज सांगा. मांस गोड, चमडं गोड, हाड गोड. चुरी नावाचा आटम. चुरी कसं वाटायले? चुरी वाईट आहे का चांगली? वाईट. गोपाळाने काय केलं? बोला, गोपाळाने काय केलं? चोऱ्या केल्या. गोपाळाने चोऱ्या केल्या, पण गोपाळाने चोऱ्या देवाला धरून केल्या. त्याच्यामुळे एवढ्या शिरसावंदी झाल्या. काल्याच्या दिवशी कसला बी महाराज आला तरी त्याच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताह संपत नाही. देवाला धरून केल्यानं. लक्षात आलं का नाही? गोपाळ चोऱ्या जरूर करायचे ही पाठ आहे, पण ही बी पाठ पाहिजे. करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. बघा इकडं बरं. हा, चोऱ्या माऱ्या पांडवांनी मारामाऱ्याच केल्या का नाही केल्या सांगा? हा, पांडवांनी मारामाऱ्या केल्या, पण मारामारी करताना देव मध्ये होता. त्याच्यामुळे त्यांचं देवानं काही बी सहन केलं, काही बी सहन केलं. हा चला उग काय बोलायला होता, काय बी सहन केलं. चला केलं का नाही केलं? बहीण पळवून नेली कुणी? अर्जुनानं. त्वा संन्यासी होवोनी झनी नानोबरा म्हणता चोरोनी नेली माझी भगिनी. बहीण पळवून नेली तर त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहायची काही गरज आहे का? तुम्हाला ओवी देतो, प्रमाण देतो की बरोबर आहे का नाही? देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. पाठाचे बरोबर आहे का नाही? सारथ्य पण पार्थाचे करी तू असे. आणि प्रमाणच पाहिजे असलं तर अर्जुनाचे रथी होय हा सारथी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी. हसी पोहे प्रीती सुदाम्याचे, हसी पोहे प्रीती सुदाम्याचे, हसी पोहे प्रीती सुदाम्याचे. अर्जुन दुसरं घ्या. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुत निवारली. काय काय केलं पांडवांनी? मारामाऱ्या केल्या. त्या मारामारीचा ग्रंथ तयार झाला आणि त्याच्यावर फुलं ठेवून आपल्याला पाया पडावं लागतं. आरडू पोती सांगावं लागते गावाला. मारामाऱ्याच आहेत ना. आमचे गुरुजी म्हणले सुरुवात ती शेवट महाभारतात रक्त सांडलं. सांडलं का नाही सांडलं? बोला. हा, एवढं केलं. अहो काय नाही केलं सांगा? एवढं केलं. हा चला, एवढं करून बी देव द्वारकेचा राणा तिथं कस काय? असंच आहे पहिल्यापासून. खऱ्याची माय मिळालेली असंच आहे. काय नाही एवढं ताण घ्यायचा. बरोबर आहे का नाही सांगा? एवढं करून बी महाराज, एवढं करून बी देव त्यांच्या इथं राहिला. त्याचं कारण काय? असं पांडवांनी केलं? काहीच नाही केलं. अहो प्रसंग पडला तर ह्या देवानं त्यांची परीक्षा म्हणून पांडवाचा सहकारी राज्याहुनी केले दुरे. पण तिकडे बी गेले तरी परी त्या देवाशी आठवते.
देवाशी परी त्या देवाशी आठविती. ज्यानं वनवास दिला त्याच भजन केलं. ऐकायलात का? म्हणून देवानं त्यांचं काय बी सहन केलं. देवाला धरून केलं ना, सहन करते देव. चलत राहते कमी जास्त, सेवेत कमी जास्त पडू द्यायचं नाही. सेवा एवढी तोला मोलाची करायची, संप्रदायात एवढी तोला मोलाची सेवा करायची. अधून मधून एखादी झुळूक जरी आली तरी त्या सेवेच्या दबावाखाली दबली पाहिजे. कळलं? झुळूक काय येत असतात अधून मधून, आला शीतळ शांतीचा अधून मधून चलत राहते ती, बरोबर आहे का नाही? पण ओरिजिनली एवढी सेवा करायची, त्या ह्या सेवेच्या वजाखाली ती झुळूकाशी दबूनच गेली पाहिजे, जागेवर दबली पाहिजे. माणसं म्हणले हे काय नसतंय, चलत असतंय, विढलं पांडवाची सेवा तेवढी होती ना महाराज, एवढी सेवा होती ना पांडवाची. रोमातून देवाचं नामस्मरण होतं, झालं. मला एवढंच देवाला धरून केलं, त्यांच्या मारामाऱ्या सहन केल्या. केल्या का नाही केल्या सांगा? केल्या का नाही केल्या? कळसच बोलतो, पुन्हा बोलण्यासारखं ठेवीतच नाही काय. आता व्याभिचार नावाची जी गोष्ट आहे ही धन्यतेला प्राप्त होईल का? कधीच नाही. पण नाथ महाराजाची गवळणी करती देवाशी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती, पण तयाशी दिधले ते कवनाशी नाही. देवानं गवळणीला जे दिलं त्याला जगात कुणालाच दिलं नाही. ज्या तुकोबारांनी मी तुकाराम महाराज आहे असं सुद्धा कधी स्वतःला तुका कधी तुक्या हे शब्द वापरले, त्या तुकाराम महाराजाला गवळणीच्या व्याभिचाराची दखल गाथ्यात घ्यावं लागलं. पाठ नसेल कुणाच्या. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, साधिले अपार निज सुख. व्याभिचार धन्यतेला का? देवाला धरून केलं होतं. त्याच्यामुळे देवा आता पाय सोडायचे नाहीत. मग आम्हाला कळाला झपका एकदा, तुला सोडलं की काय होते. त्याच्यामुळे धरिले केशवा पाय तुझे. देवा नाही रे आता जवळ घेत नाही मी, हा आता जमणार नाही. नाही हो, नका तसं करू नका. हे बघा आत नाही तुला तर लय जोरा, मी असं करेन मी तसं करेन, तुमचं अजिबात ऐकायचं नाही, माझ्या मनावर चालायचं, मी नावावर जागा करून हे म्हणजे मी म्हणेन तसं अजिबात जमणार नाही. हे मी असं आता तुला जवळ बी घेत नाही. नाही हो आता हे बघा, आता जी झाला असेल ती गंगाला मिळेल. हे बघा आता 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 कसं, आता तुम्ही म्हणताल तसं. आता तुला जसं करायचे तसं तुझं वाट
धनी सा रे ध प र म ग म ग रे सा रे सा ग म धनी सा 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 ग म धनी सा 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 ग म धनी सा सा तू का माने सा तू का माने सा वाह तुळशीराम तू का माने संता दादा म गरे सानी रे ग म प म ग म दादा द ब ब रे दा नि दा ब दादा द ब ब ब म ग गरे गरे दा नि दा नि दा ब गरे गरे सानी रे सानी द ब द ग म दा नि दा ग म दा ग म दा सानी रे ग म माऊलीवा प म द प प म द जोरदार टाळी सगळ्यांनी. तर पण हार बाका आता आता झालं माझं. आता तुम्हाला जसं करायचं तसं करा. आता तुझं वाटे आता देवा. आता तुला जसं करायचं तसं कर. ते करी अनंता नाही तरी तुका म्हणे संता लाज माझी. माझी लाज आता तुझ्या हातात देवा. तुला जसं करायचंय. कारण पाया वेगळं करू नको. पाया वेगळं करेल तर माझी इज्जत जाईल. म्हणून त्याच्यामुळं तुझं वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संता लाज माझी. लावणी हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायचा गुरु गुरुजींचा कृपा प्रसाद चूक माझ्या वाणीचा दोष. आपण सगळेजण या ठिकाणी बाळू महाराज शेळके यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला हे सगळे व्यवस्थित बोलू द्या. मग हालचाल सगळे करायला शांत होईल. या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. त्यांनी महादेव महाराजांनी घरी आपले सगळ्यांचे लाडकेच आहेत. त्यांनी मला फोन केला. म्हणले काही करा. तिवटे गुरुजीचा जसं कार्यक्रम केला तसं तुम्हाला ही कार्यक्रम करणंच आहे. फक्त मी म्हणलं मी कवा बी तयार आहे. फक्त माझ्या रुटीनवर बसलं तर मी कवा बी तयार आहे. बरोबर आहे की नाही. म्हणले मग तुमच्या मनावर तारीख. म्हणले ह्या दिवशी चालतंय. म्हणले माझा योग किती चांगला की गुरुजी ह्या भागात होते. बरोबर आहे की नाही सांगा. गुरुजी या भागात होते. माझा योग किती चांगला. हा माझ्या जीवनातला सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याचा क्षण आहे की याच्यानंतर गुरुजी म्हणजे गुरुजी सारखी माणसं माझ्या कीर्तनात बसणं म्हणजे आज मला बी वाटायला लागलं आपल्याला जमायले बरं का आता कीर्तन. लक्षात आलं का नाही. हा नाही मी माझी शपथ लाभाड नाही. मी 2-4 वर्ष चार्जिंग उतरू देत नाही. आता कोणी मला काही ते कीर्तन हे बघ पांच्या गुरुजी ऐकत येतं तुझं काय चार्जिंग उतरू देत नाही. माझी शपथ उतरू देत नाही. मी काय म्हणणं सांगा. आणि बाळू महाराजांचं कोण्यातरी जीवनातलं भाग्य की आज गुरुजी कार्यक्रमाला नाही तर गुरुजीच्या पुढं क्लासला गेल्यावर अंग असं थरथर कापायचं. बरोबर आहे का नाही.
पण गुरुजींच्या पुढे आज कीर्तन करण्याचा योग आला. गुरुजींना बघितलं की मला मागचे दिवस सगळे आठवतात. बरोबर आहे की नाही? अतिशय चांगलं, एकदम सुंदर. मला ती बसतच ना, बोलच किती बी काय केलं तरी ती मिळत लागत नसत मला. ती बोलत की मी जायचो वही घेऊन की नाही जमतच नसत ती. मग गुरुजी एक दिवशी मला म्हणले तू काय कर, तुला आता हे बोल जमत नाही, तू बोल. लक्षात आलं का माझं बोलणं? मला चांगलं आठवतंय. तुला ही जमणार नाही, तू बोल म्हणले. आता मग आपलं बोलायला सुरू केलं. लक्षात आलं का नाही? चाबरेपणाचं असल्यामुळे जुळलं बी ती. लक्षात आलं का नाही? जमून गेलं. जमून गेलं. लई झपके आले पण गेले, चलत राहते. बरोबर आहे का नाही? झपके आले गेले चलत राहते. आपली काही माझी एकच खासियत आहे महाराज, मला लांबून बघितले की असं माझा एवढा राग येतो माणसाला, ते मला पूर्णपणे ओळखिल्याशिवाय कळत नाही. तुम्ही आता दिवटे गुरुजीला, नरहरी तात्या आहे, तिकडे पांडुरंग महाराज आहेत आमचे काळे जुने स्नेही. ह्यांना जर तुम्ही म्हणलात एखाद्या वेळेस साठे महाराजांनी तुम्हाला लई शिव्या दिल्या महाग, हे पहिल्यांदा हसत असे ते नाही. बरं असू द्या. लक्षात आलं का नाही? परिचय झाला की ती स्वभाव कळतो. मग माझा काही कुठलाच हेतू नसतो कुणाचं मन दुखवण्याचा, कुठले एखादं संप्रदायाच्या विरोधात करण्याचा. ती अचानक एखाद्या वेळेला उघात एखादी गोष्ट होऊन जात असते. त्याबद्दल मी जेवढं होईन तेवढं, आता तुम्ही सगळेच म्हणून सांगायलो, जेवढं होईन तेवढे प्रयत्न तर मी करायला लागलो. बरोबर आहे का नाही? म्हणा, जेवढं चांगलं करता येईल तेवढे प्रयत्न मी करतोय. आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाची पावती म्हणून सेवा माझ्या वाट्याला आली. गुरुजीचा झाला, आता बाळू महाराज झाला, आता पांडुरंग महाराजाचा येणार आहे काळे घनसांगवीला मार्च महिन्यात. बरोबर आहे का नाही? अजून कोणाचं काही असलं तर मला अर्जंट तारखा, म्हणजे मला होय दुसऱ्या घ्यायला कळत या तारखा, तुम्ही आपलं तुमच्या तारखा सांगा. कुणाच्या बी संस्थेचा असू, कुणाच्या बी घरातला असू, महाराज लोकाच्या कुणाच्या बी घरातला असू, माझ्याकडे आहे. आणि आमची शाखा पुन्हा कुठेही नाही. लक्षात आलं का नाही? कारण दुसऱ्या शाखेमध्ये डिझेल पुरते का व्हायना घेतले जातात, या शाखेत नाही. लक्षात आलं का नाही? या शाखेत आजपर्यंत गुरुजीच्या साक्षीनं सांगतो, आयुष्यात कोण्या महाराजाच्या घरचा रुपया घेतलेला मी बाटलेलो बी नाही महाराज, कोण्याच महाराजाच्या घरचा. म्हणजे संस्था असू, त्यांचा मठ असू, त्यांचं संस्थान असू, त्याच्या आई वडिलाचं काय असू, कुणाचं बी काय असू, आजपर्यंत मी पैशाला कधी कुणाच्या महाराज लोकांच्या घरचा कधी रुपया घेतला नाही महाराज. लक्षात आलं का नाही? आणि म्हणून सेवेचं फळ आहे. आणि आपण सगळेजण प्रेम करत आहात. कुणाच्या काही असलं तर मला लवकर कळवावं. बरोबर आहे का नाही? होय बरोबर आहे का नाही? एकदा तारखा गेल्यावर पुन्हा काय असते, बरोबर आहे का नाही? सांगा. म्हणून आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. बघू असली रिकामी तर घेऊ, काय नाही, गीतारामबाचं काहीतरी निघायला वाटतं. बरोबर आहे का नाही? सांगा. काही कमी काढा काय असेल ती द्या. सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन, गुरुजीच्या चरणावर दंडवत करतो. विठोबा रुक्माई हार स्वागत वगैरे होईल. कोणी जागा सुरू नका, उठू नका, चालतं तर झालेलीच आहे. बरोबर आहे का? होणार आहे, झालेलीच आहे. बरोबर. पुढचं नियोजन गिरी महाराज, बाळू महाराज काय जसं असेल दिवटे महाराजाला माहिती, त्या पद्धतीनं पार पुढचा कार्यक्रम होईल. पहिला हार घेऊन या, 1 मिनिटात म्हणजे अर्ध्या सेकंदात हार घालून पुन्हा बाकीचं गुरुजींचा एक हार घेऊन या, माझा एक कीर्तनकार म्हणून एक मान गादीचा व्हा. बरोबर आहे की नाही? मग झालं. जेवढे आलेत, आता इथं एकच आहे, कुणाचा नामोल्लेख झाला नाही, कुणाचं शक्य नाही. इथं नामोल्लेखासाठी आपण आलेलो नाहीत. कुणाचं एखाद्या वेळेला राहून जातं, एवढ्याची कुणाचे घ्यावात शक्य नाही. म्हणून आपल्या सगळ्यांचं शब्द सुमनानं मनापासून स्वागत करतो. माझ्या वाणीला विराम. विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली मनराज, माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली मनराज. 1 मिनिट बिहाराचं होत राहील तोपर्यंत गोविंद महाराज सिंगल चाल म्हणते. माग कोण म्हणते? तुझं वाटे आता ते करी अनंता, तुझं वाटे आता ते करी अनंता, वाटे आता ते करी अनंता, तुझं वाटे आता ते करी अनंता. तुका म्हणा सांगता लाज नाही, तुका म्हणे सांगता लाज नाही. लावली हात कुरवाईला माता, लावली हात कुरवाईला माता. तुका म्हणे सांगता लाज नाही, तुका म्हणे सांगता लाज माझी. लावणी हात कुरवाईला माता, लावणी हात कुरवाईला माता. सांगतानी
चिंता न करावे सांगितली चिंता न करावे सांगितली चिंता सांगितली चिंता न करावी